हॅलो. हॅलो. हां, श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ दादा. अनुभव शेअर करत होतो ताई. हां, सांगा, सांगा. 20 तारखेला आपला अच्छा, स्वामींचा कुठून प्रकट दिन बोलताय आहे. ते सांगायचं का दादा? पनवेलवरून. हां, नाव वगैरे? पनवेलचे दादा. हां, बरं. चालेल, चालेल. हां. तुम्ही पनवेलचे दादा म्हणून मला फेमस करून टाकलं. हो. हां. आणि स्वामी अनुभव देतच असतात प्रत्येक वेळेला. बरोबर, बरोबर. पण अनुभव भरदिवस शेअर म्हणजे दिवसापासून शेअर करायचा पण योग्य वेळ नव्हती मला वाटतं. हां, हां, हां. कालच्या साताऱ्याच्या ताईंचा जो अनुभव ऐकला पूर्ण, हां, हां, हां. म्हणजे स्वामींनी त्यांना कशी प्रचिती दिली, त्यांच्या हो, मिस्टरांचं ते वगैरे झालं त्याच्यानंतर हो. म्हटलं आता हा अनुभव आपण सांगावा. हां, हां, हां. तर आता 20 तारखेला आपला स्वामींचा प्रकट दिन आहे. बरोबर, बरोबर. हां. तर ह्या प्रकट दिनांची स्वामी सूत महाराजांनी 1 महिना अगोदर हं. तयारी चालू केली. म्हणजे स्वामी सूत महाराजाला मुंबईला गादी ज्याला चालवत होते. हां, हां, हां. हां, तर गिरगावच्या मठामध्ये स्वामी सूत महाराजांनी 1 महिना अगोदर ते लोकांना सांगायचे, की अ, हां. माझ्या स्वामींचा प्रकट दिनाची म्हणजे तयारी एवढी जय्यत असायची त्यावेळेला ना. हां, त्यावेळेला आता हां. तर काही नेट वगैरे नव्हतं ना. लोकांना सांगून म्हणजे भेटून ते बरोबर. आमंत्रण देऊन सांगितलं जायचं. हो, तर हो. 1 महिना अगोदर त्याची तयारी चालू व्हायची. तर हो. त्यावेळेला स्वामींना समुद्र स्नान घातलं जायचं. गिरगाव चौपाटीला घेऊन जायचे स्वामींची हां, हां, मूर्ती, हां, पादुका हां. आणि हा कार्यक्रम गेल्या 19 तारखेला झाला. हां, 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 हां. हां. तर त्याच्या आदल्या दिवशी आहे ना 18 तारखेला हां. अ, यशवंतराव चव्हाणला धागा स्वामी नावाचा हा कार्यक्रम होता. कोणत्या काय, काय? धागा स्वामी नामाचा. अच्छा, अच्छा. हां, हां. आणि तिकडे कीर्तनकार बाळकृष्ण महाराज आले होते. हां, खूप हां. सुंदर त्यांचं प्रवचन आणि कीर्तन छान होतं. अच्छा, तुम्ही गेले आणि होते दादा? हां, तो त्या कार्यक्रमाला मी गेलो. तुम्हाला त्याचा फोटो पाठवलाय मी अच्छा. हां. कार्यक्रमाचा. आणि हं. तो 18 तारखेला झाला आणि हा कार्यक्रम 19 तारखेला झाला. हां, हां, हां. स्वामींच्या कार्यक्रमाला त्या समुद्र स्नानाच्या सोहळ्याला म्हणजे आपल्याला स्वामींना अंघोळ म्हणजे स्वामींच्या मूर्तीला आपल्याला अंघोळ घालायची होती. हां, आणि हां, बरेचसे हां. लोक त्याच कार्यक्रमासाठी गेले होते. पण मला जायला थोडा उशीर झाला. अच्छा. मी हां. कार्यक्रमाला तर गेलो होतो समुद्र हं. स्नान सोहळ्याला, पण हां, उशीर हां. झाला. पण ती कुठेतरी खंत राहिली मनामध्ये, की हां. आपल्याला स्वामींना अंघोळ घालता आला नाही, अभिषेक म्हणजे करता आला नाही. आई गं! हां, हां. आणि मग तिथे तो कार्यक्रम पार पडला हां, आणि तिथून मग मी निघालो. हां. आणि त्या दिवशी गुरुवार होता. हं, हं, हं. तर महालक्ष्मी मंदिर आहे ना आपलं मुंबईचं, हो, हो, हो. त्याच्या बाजूला आहे ना एक छोटासा स्वामींचा मठ आहे. माहिती आहे तुम्हाला? हो, हो. माहीत आहे. हां. तर तो मठ फक्त आहे ना गुरुवारी उघडतो आणि हं. सकाळी 11 ते 1:30 ह्या वेळातच उघडला जातो. बाकी इतर दिवशी तो बंद असतो. अच्छा. तर त्या मठाबद्दल मला माहिती होती. हां, मग म्हटलं आता आलो आहे ना ते आपण मुंबईला तर आपण जाऊ दर्शनाला. तर मी हां. तिकडे 10:30ला तिकडे गेलो पण मठ बंद होता. हां, मग हां, तिथले हां. बोलले की आता वेळ लागणार आहे. पण म्हटलं ठीक आहे आपण थांबूया. हां, हां. आणि तिकडे गेल्यानंतर आहे ना, त्या हं. मठाचं छोटा मठ असल्यामुळे रंगरुटीचं म्हणजे आता स्वामींचा प्रगट दिन येतोय ना, त्याच्यामध्ये त्याचं काम काढलं होतं रंगरुटीचं म्हणजे. हां, ते हां. कलरचं काम काढल्यामुळे ना, सगळं सामान त्यांनी सगळं ते मूर्ती वगैरे स्वामींचं सगळं सगळं बाजूला करून ठेवलं होतं. हां, हां, त्याच्यामध्ये हां. अजून एक तुम्हाला सांगतो, त्या ज्या मठामध्ये ज्या पादुका दिलेल्या आहेत ना, त्या हां, हां. आत्मलिंग पादुका आहेत. जशा स्वामी दिलेल्या आहेत, अण्णानाथ महाराजांना स्वामींनी दिलेल्या आहेत ना, हां, हां, हां. विनायक आगसकर म्हणून जे होते ना स्वामी भक्त त्यावेळेला, हां, हां. तर त्यावेळेला स्वामींनी त्यांना दिलेल्या पादुका दुर्लभ दर्शन आहे त्या पादुकांचं. हां. हां, कमी लोकांना माहिती ही गोष्ट. बरोबर आहे. माहीत नव्हती आतापर्यंत अशी एवढं. हां, हां. हां, त्या छोट्या एवढ्या छोट्याशा डब्बीमध्ये असतात हो, आणि हो. त्याचं दर्शन फक्त गुरुवारी होतं. हो का? आणि साधारण 11:30 ते 1:30 वाजेपर्यंत. अच्छा. हां, हां, हां. मग आता मी म्हटलं आता आलोय तर आपण थांबावं. बरोबर. हां. आणि गंमत अशी झाली तिकडे ना स्वामींनी अशी कृपा केली, हां. की तिकडचं ते सगळं आम्ही जो मठ साफसफाई सगळं ते भांडी वगैरे सगळी धुवायची होती. हां, हां, आम्ही हां. 2-3 पुरुष होतो तिथे महिला नव्हत्या कोण. हं, हं. तर त्याने आम्हाला म्हटलं काय सेवा करता येईल का? तर हां. आम्ही त्यांना विचारलं. तर ते बोलले, "हां, ही भांडी वगैरे धुवायची बाजूला नळ होता, साबण वगैरे होता सगळा." म्हटलं, हं. "द्या आम्ही धुतो." हां, हां. आणि हे सगळं भांडी वगैरे धुत असताना नंतर त्या दादानी आहे ना अशी स्वामींची मूर्ती घेऊन आले हां, आणि म्हणतात, "स्वामींची मूर्ती धुवून द्या." हां. मला एवढं भरून आलं आ, ना, की मी किती म्हटलं भाग्य. हां, ज्या स्वामींना मी समुद्र स्नानासाठी मला स्नान तिकडे घालता आलं नाही, हो, हो. तर स्वामींनी माझी इच्छा त्याच दिवशी
हा. त्याच गुरुवारी इकडे पूर्ण केली. बघा. अक्षरशः म्हणजे भरून आलं. हो ना. आणि स्वामींनी स्वतः म्हणजे ती मूर्ती आमच्याकडे आली. आम्ही दोघं तीन दादा होतो ना तिथे. हा ती हा. स्वामींची स्वच्छ मूर्ती धुतली, तिला अरे पुसून वा, वगैरे घेतली. आणि किती मग छान. स्वामी हो, आणि मग स्वामींची तिकडे पूजा वगैरे झाली हम्म आणि प्रसाद वगैरे झाला. हम्म. आणि मग आपलं बरं वाटलं, मला छान वाटलं. स्वामींना हा. नमस्कार केला आणि आम्ही निघालो. किती सुंदर, किती सुंदर, किती आणि सुंदर अजून एक अनुभव. अजून हा एक अनुभव होता. हा दोन आणि ज्या 18 तारखेला जो कार्यक्रम होता ना, हा तर हा. त्या दादानी लोकांना फुकट तिकीट वाढली होती बऱ्याच लोकांना, पण हॉलमध्ये लोक फार कमी होती. अच्छा तर अच्छा मग अच्छा. तिथे दादा बोलले असे की आपण असे ज्यावेळेला कार्यक्रम होतात ना, त्या हा. कार्यक्रमाला लोकांनी यायला पाहिजे हो. हो ना असे खरंय. तर मग तिने दादा असे बोलले की आपण एवढे कर्मदरिद्री आहोत ना, की एवढं चांगलं कार्यक्रम असताना सुद्धा आपण फुकट ज्यांना तिकीट वाढले ते येऊ शकले ना, की उपस्थिती फार कमी होती. अरे त्या अरे अरे. बाळकृष्ण महाराजांचं तुम्ही युट्यूबला काही टाकलात ना, हा हा. त्यांची प्रवचन एवढी सुंदर असतात ना, ऐकण्यासारखी असतात. हो, बाळकृष्ण महाराज. बाळकृष्ण बाळकृष्ण महाराज. आणि तो जो कार्यक्रम होता ना, तो स्वामीच्या वरती धागा स्वामी नामाचा. हा हा तर मी नंतर युट्यूबला जेव्हा ते बघितलं ना त्यांच्याबद्दल, हा. बाप रे बाप, त्यांचं सांगण्याचं समजवण्याचं खूप म्हणजे ऐकतच राहावं असं त्यांचं ते प्रवचन आणि त्यांचं सांगण्याची पद्धत. हो. हा हा हा. हा. आणि मग म्हटलं ठीक आहे. आणि 23 तारखेला आहे ना, हम्म. ठाण्याला ही स्वामींची इच्छा हम्म. हे नाटक लागलं होतं. अच्छा. हा हा मला मला काही कल्पना नव्हती. मी दुपारी घरी आलो हा आणि एका ताईने आहे ना तो मेसेज टाकला होता व्हॉट्सअपला. हा हा. आणि मी दुपारी घरी आल्यानंतर उघडून बघितलं तर त्याने असं सांगितलं होतं की हे नाटक फ्री आहे. अरे बापरे. हा हा. तर मी म्हटलं यार, ठाण्याला आहे आणि फ्री आहे तर म्हटलं आपण जाऊ. मी हा आपलं दुपारी जेवलो आणि 5चं नाटक होतं. हा. आणि मला म्हणलं परत डाऊट आला. म्हटलं ह्यानी फॉरवर्ड मेसेज आहे, फ्री आहे, पण आपण चौकशी करा खरोखर तिकीट आहे की नाही. नाही तर काय हल्ली कोणी काही पण टाकतं फॉरवर्ड मेसेज. बरोबर बरोबर बरोबर. मग मी ते आयोजकांना फोन केला तर म्हटलं हे नाटक फ्री आहे का? ते बोलले नाही. अय्या. अहो म्हटलं हा. मी म्हटलं ते बोलत नाही. म्हटलं ते तिकीट आहे का? तो बोलले हो. अय्या. म्हटलं ते बोलले तुम्ही या, मग आल्यानंतर आपण बघू ऍडजस्ट करू. हा मी म्हटलं आता यांच्याकडे एखादं तिकीट वगैरे असेल तर मला देतील. हा म्हटलं आता ठीक आहे. म्हटलं स्वामींची इच्छा, आता जायचंय आपल्याला. मग मी निघालो. हा. आणि बरोबर मी इथून रिक्षा घेऊन निघालो आणि बरोबर पाऊण तासामध्ये मी ठाण्याला पोहोचलो खारघरवरून. बापरे. हा हा. राहायला आणि नाटक सुरू झालं आणि तिकडे गेलं तर दादांना फोन लावतो, त्यांचा फोन स्विच ऑफ. अरे अरे राम. म्हटलं आता काय करायचं. म्हटलं ठीक आहे जाऊ दे. काउंटरला गेलो, हा. 300 रुपयाचं तिकीट घेतलं आणि गेलो बापरे. हॉलमध्ये. हा हा. पण ते नाटकच एवढं जबरदस्त होतं ना ते. हा 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 हे जे नाटक आहे ना, बाकीचे आपण जे नाटकं पाहतो ना, हा हा. तर स्वामींच्या लीला सांगणारी नाटकं आहेत, बरीचशी नाटकं. हो हो हो. पण हे जे नाटक आहे ना, ही स्वामींची इच्छा, हे स्वामींचे अनुभव सांगणारे नाटक आहे. म्हणजे भक्तांना हो. आलेले अनुभव. हो. कोण होते भक्त त्याचे हे मी कोणाचे तुम्हाला नाटक? ते सगळं संतोष मी तुम्हाला पाठवते, ते डिटेल्स आहेत ना सगळे पाठवतो विकास तुम्हाला. महाजन वगैरे तर नाही ना? मला पण आता त्यांचं नाव आठवत नाहीये बरं बरं. हा हा की कोणत्या नाव. मी तुम्हाला ते डिटेल्स पाठवतो. हा 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 तर तिथे आलेल्या भक्तांचे अनुभव म्हणजे शेअर केले ना, हा. तर तिथे एका भक्ताने अनुभव शेअर केला ना, तर त्यांनी असं सांगितलं हम्म. की ह्या हॉलमध्ये आलेला जो माणूस आहे ना, हा हा. ह्याची यादी स्वामींच्या यादीमध्ये पहिली एक नावं फिक्स केली जातात. अय्या. आणि तोच बाप. माणूस या कार्यक्रमाला येऊ शकतो. अदरवाईज इथे माणूस दुसरा येऊ शकत नाही. कोणाला आता म्हणजे मला तुम्ही सांगत आहे तो मेसेज आणि मला फ्री होतं म्हणून मी गेलो खरं तर. बघा ना, किती मग कमाल. म्हटलं काय स्वामींची कृपा आहे ना. आणि मला मी बरेच अनुभव तुम्हाला आपण शेअर केलेत हो. की असं ज्यावेळेला कुठे काय असतं ना, तर ते स्क्रीन किंवा तो जो विषय आहे ना, ते स्वामी बरोबर माझ्या समोर त्या मोबाईलमध्ये किंवा कुठून ना कुठून तरी मला त्याची लिंक लागते. हा. आणि मला एकदा लिंक लागली की आपण ते लोकांना सांगायचा प्रयत्न नाही नाही, करतो की पण त्याचा लाभ. तुमची भक्ती अफाट आहे दादा. तुमचा प्रचार पण किती तुम्ही स्वामींचा करता. तुमची भक्ती तेवढी आहे, तर ते तुमच्यापर्यंत बरोबर येऊन पोहोचतं. बरोबर. मला कधी असं वाटत नाही, हे माझ्यापर्यंत आलंय म्हणजे आपल्याला ते करायला पाहिजे, जायला पाहिजे तिकडे. हा, किती आणि सुंदर. याच्यामध्ये स्वामींना काहीतरी आपल्यासाठी संदेश द्यायचा असेल किंवा काहीतरी स्वामींना सांगायचं असेल, हो हो तर हो. त्याच्यासाठी आपल्याला स्वामींनी बोलवले. खरंच खरंच. असे स्वामींचे
अनुभव येत असतात. आणि मला एक सांगायचं होतं तुम्हाला, की ज्या ताईने काल अनुभव शेअर केला, हा ते त्या बोलल्या की त्यांना पहिली गोष्ट त्यांचं बघा ते दुकान वगैरे किराणा दुकान होतं. हा हा आणि मुलं आता त्यांची वेगळी राहतात. ते कालचाच विसरायला अनुभव आहे होतं मग. त्यांना ते. हा, त्याने अनुभव लिहून ठेवले होते बघा आणि तुम्हाला आपल्याला हो शेअर हो केले. हो तर जे व्यक्ती जे आले होते ना, त्यांचा हात त्याने हातात घेतला वगैरे ना, हा तर माझ्या माझ्या अनुभवावरून मी सांगतो, मला जे आलेले अनुभव. तर हम्म. ते दुसरं तिसरं कोणी नसून ते स्वामी होते. स्वामीच होते ना. हां, बर. म्हणजे माझा अनुभव आहे. बाकी आता ज्याच्या त्याच्या आपण विचार करण्याचे. पण हा मला मी आता या प्रवासामध्ये, कारण का माझ्या रिक्षामध्ये पण स्वामी बसलेले, तुम्हाला मी सांगितलं हो मागच्या हो अनुभवामध्ये, हो हो की एक व्यक्ती माझ्या गाडीमध्ये बसल्या आणि मला बोलले, "तू अक्कलकोटला जाऊन ये." आणि मी हा जेव्हा त्यांना मी त्यांना जेव्हा बोललो, की "दादा तुमचा मला नंबर द्या." ते मला म्हणाले, की "नंबर कशाला पाहिजे? मी इकडेच असतो." हो आणि ती हो व्यक्ती हो मला पुन्हा भेटली नाही. हा तर हा असे मला जे होतात. आणि ती सुद्धा जी व्यक्ती होती ना, की ते स्वामी होते. आणि त्या ताई म्हणतात, की "स्वामी मला तुम्ही काहीतरी मला खूण द्या. म्हणजे हा तुम्ही हा मला तुम्हीच आहात हे मला सांगा." हा तर मला असं स्वामी भक्तांना सांगायचं ना, स्वामी अशी तुम्हाला कुठलीच खूण सांगणार नाहीत किंवा दाखवणार नाहीत. हे हा आपल्याला ओळखता आलं पाहिजे. हा आपली ती हा तेवढी आपण त्यावेळेला ही व्यक्ती कोण आहे, म्हणजे खरोखर कोणतरी सत्पुरुष आहे का कोण फसवणारा आहे, हे आपण आपल्या विचाराने ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे. बरोबर आणि बरोबर. आणि बऱ्याच लोकांना हे लगेच लक्षात येतं, की हो ही हो व्यक्ती कोण हे आहे. पण आहे खरंय. याचा एक याचा एक अनुभव तुम्हाला सांगतो. चेंबूरच्या मठामध्ये हा हा स्वामी महाराजांचा जो मठ आहे, पादुका आत्मलिंग पादुका चेंबूरच्या मठामध्ये. हा 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 तर तिथे सुद्धा एक अशी व्यक्ती सफारी घालून आली. बरं आणि हा तिथे आता आणि तिथे आजी एक होत्या त्या दुकानात काम करणाऱ्या. हा तर आता त्या वारल्या त्या. हा आणि त्या त्या तिथल्या ज्या ओनर, म्हणजे त्या मठाच्या तिथले जे आहेत संस्थापक, तर हा हा त्या ताई त्या मठामध्ये त्या दुकानामध्ये, त्यांचं दुकान आहे बाजूला छोटंसं, अच्छा म्हणजे अच्छा. सामान जेवायचं सामान वगैरे. हा तो माणूस ज्याला त्यांच्या दुकानात आला ना, त्या ताई त्यांच्या नमस्कार केला. ताईंनी. पण ताईने त्या मठातल्या ज्या आहेत ना, हा तर हा त्यांनी नमस्कार केला. पण ह्या आजींच्या लक्षातच नाही आलं ही व्यक्ती कोण आहे. अच्छा हा आणि त्यांना माहिती नाही याने नमस्कार केला वगैरे काय. हा आणि ती व्यक्ती निघून गेली. आणि बर. व्यक्ती निघून गेली तर त्या ताईने त्या आजींना सांगितलं, "हे कोण होते माहिती आहे का?" हा "नाही." हा "तुम्ही नमस्कार केला का?" "तर नाही." हा "स्वामी होते ते." अरे आणि वा. नंतर मग त्यांच्या बापरे. ते लक्षात आजींच्या आलं ना, की बापरे! स्वामी मला भेटायला आले आणि मी आई नमस्कार करू गं, शकले नाही. अंगावर कारे हां, येतात हो. म्हणजे हे त्या आजीने मला स्वतः सांगितलं. आता त्या वारल्या त्या. हा 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 तर मला काय म्हणायचंय, आपल्याला समोर आहे ना, स्वामी कोणत्याही रूपामध्ये येऊ शकतात. ज्याची जशी जशी भक्ती वाढत जाणार ना, हा स्वामी प्रत्येकाला दर्शन देतात. पण आपल्याला ते ओळखता आलं पाहिजे. खरंय खरंय खरंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, आपण जर असं म्हटलं, की स्वामी मला हाही त्या रूपात दर्शन द्या, हा तर हा ते दर्शन आपल्याला पेलवणार नाही आणि ते शक्य आहे नाही. कारण ते तेज आणि बरोबर. स्वामीची शक्ती आपल्या जर डोळ्यासमोर जर ते असे त्या रूपामध्ये जर उभे राहिले ना, तर हो आपल्या हो डोळ्यासमोर अंधार येईल, आपल्याला काही दिसणार नाही. खरंय. त्याच्यामुळे स्वामी आपल्याला अशा स्वरूपामध्ये दर्शन देत असतात. फक्त ते हा आपल्याला ओळखता आलं पाहिजे. अगदी अगदी खरंय खरंय. श्री स्वामी समर्थ. किती छान दादा अनुभव मी शेअर करते हा दादा. हो, श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ दादा.